निर्जला एकादशी व्रत कथा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या निर्जला व्रताची कथा सांगणार आहे. ही व्रतकथा तुम्ही उद्या निर्जला एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाहीतर मग रात्रीच्या वेळेस का होईना आवश्यक ऐका. कारण कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताची कथा ऐकणं अनिवार्य असतं, नाहीतर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं. कारण व्रत कथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य समजत असतं. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तर ऐकावी श्रीहरी भक्तांनो निर्जला एकादशीची व्रतकथा. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारलं, जनार्दन, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचं महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील. कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाजींची पूजा करावी आणि मग नित्य पूजापाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती व मृत्यूनंतर लागलेल्या सुटका सुद्धा एकादशीला निराहारच राहावे. भीमसेन म्हणाले, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाही आणि मलाही नेहमी हे सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस. परंतु मी त्यांना हे सांगतो, माझ्याकडून काही भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस. यावर भीमसेन म्हणाला, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही आणि मग उपवास करून अगदी निराहार राहून तर मी कसा बरं राहू शकेल. माझ्या पोटामध्ये रुक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो आणि म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्ग प्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण देखील होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन. यावर महर्षी व्यास म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीमध्ये असो किंवा मिथुन राशीमध्ये असो, शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्यामुळे हे व्रत पूर्ण होतं. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते, यामध्ये किंचित सुद्धा शंका नाही. शंखचक्र गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होतो. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विकराळ आकृतीधारी आणि रंगांचे दंडपाशधारी भयंकर यमदूत जात नाही. अंतकाळी पिता तांबधारी सौम्य स्वभावाचे, हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात आणि म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्यांनी मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमांचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टींचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरामध्ये कोट्यावधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. म्हणून निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही आपण करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव पद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गतीही होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील.
ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे तेच जरी ब्रह्महत्यारी, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकातून मुक्त होतात. हे कुंतीनंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे काही विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रांसंबंध आहे ते ऐका. या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण आवश्यक संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावरती श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठामध्ये पोहोचवले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडेदान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो. जो एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो. चतुर्दशी युक्त अमावस्याला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. देव ऋषिकेश संसारा वर्णतारक कुंभ उदक कुंभ प्रधानेन नयमाम परमागतिम भवसागरातून तारणारे हे देवादेव ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. भीमसेन निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्यामुळे मनुष्य श्रीहरी विष्णूंच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव हा करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेन सुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले. तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीची व्रतकथा सांगितली आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशी व्रताची संपूर्ण माहिती, व्रताचे नियम सांगितले आहेत. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की आवर्जून पहा. तुम्हाला याची देखील संपूर्ण माहिती मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.